नमस्कार मंडळी. तर मी निघालेले कामानिमित्त पुण्याला जाण्यासाठी. माझी 4:45 वाजताची वसईवरून ट्रेन होती, त्यामुळे मला 3:30 वाजता घरातून निघावं लागलं पहाटे. आणि ट्रेन ऑन टाईम होती, पण पोहोचता ट्रेनला खूप उशीर झाला, म्हणजे बऱ्यापैकी उशीर झाला. आणि आम्ही ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलेलं, जशा मीटिंग्स अरेंज केलेल्या, त्याच्यात थोडीशी गडबड होत होती. आणि प्रवासात गडबड होणार नाही असं होणारच नाही. हॉटेलवर गेल्यावर मला कळालं माझी रूमच बुक नाही, त्याच्यामुळे माझा बराच वेळ गेला ते सगळं सॉर्ट करण्यामध्ये. तरी आम्ही पटापट तयार झालो आणि निघालो मीटिंग्स करायला. तिन्ही मीटिंग्स खूप छान झाल्या, मनासारख्या झाल्या, त्याच्यामुळे आनंद होता. आणि रिटर्न आलो रूमवर. खूप थकायला झालेलं, कारण दिवसभराचा शीण होता, पूर्ण प्रवास, त्याच्यानंतर 3 मीटिंग्स, आणि पुण्यात फिरणं सोपं नाही आहे, तुम्हाला माहितीच आहे. सो अशा प्रकारे मी माझा पहिला डे एंड केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट केला. आणि दुसऱ्या दिवशीच्या 3 मीटिंग्स लाईंड अप होत्या, सो त्याच्यासाठी तयार होऊन निघाले. पुण्याच्या ट्रॅफिकने अर्थातच माझं पहिल्या दिवशीच स्वागत केलेलं, सो सगळीकडे पोहोचायला थोडा लेट होत होता, पण बऱ्यापैकी मीटिंग्स ज्या आहेत त्या मनासारख्या होत होत्या. सो हे ॲक्च्युली आमचं दुसरं डेस्टिनेशन आहे दुसऱ्या दिवशीचं. आणि पहिला दिवस जितका फास्ट गेला तितका आमचा दुसरा दिवस थोडासा स्लो जात होता, कारण आम्ही ऑन टाईम निघालेलो आणि वेळेच्या आधी पोचत होतो रादर. सो दुसरी मीटिंग आम्ही जिथे करणार होतो त्याच्या बाजूलाच हे असं कॅफे होतं, आणि आमचं जे क्लायंट आहे त्यांना यायला वेळ होता, त्यामुळे आम्ही थांबलेलो या कॅफेमध्ये. आणि इतकं सुंदर कॅफे आहे, मला आता नाव आठवत नाही आहे, असं बाजूला म्हणजे छोटंसंच कोपऱ्यात कॅफे आहे, आणि इतकं सुंदर त्याचं इंटेरियर केलेलं. सो थोडा वेळ तिथे बसलो, फोटोज वगैरे काढले, सगळ्या मीटिंग्स संपवल्या. आणि संध्याकाळी 4 वाजता आम्ही लंच केला आहे. सो मीटिंग्स असतात तेव्हा हे सगळं होतच असतं. आणि ते आमचे सर थोडे कॅमेरा शाय आहेत, सो त्यांचा मी मुद्दाम व्हिडिओ घेत होती. त्यानंतर संध्याकाळी माझा पुण्यात मानलेला भाऊ आहे, तो आलेला, आणि तो मला म्हणाला चल काहीतरी छान खायला जाऊया. तर आम्ही ते खानदेशी चविष्ट खानावळ आहे, जवळच होती हॉटेलच्या, सो आम्ही तिथे गेलो. आणि इथे शेवभाजी मला बऱ्याच दिवसांपासून खायची होती, आणि त्याने इथे वरण फळ काहीतरी होतं ते घेतलेलं. सो असं आम्ही जेवलो, त्याने मला हॉटेलवर सोडलं. हा होता माझा हॉटेल रूम. आणि असा संपला दुसरा दिवस. तिसऱ्या दिवशी माझी सकाळी 11 वाजताची रिटर्नची ट्रेन होती. सो मी ब्रेकफास्ट केला, तयार झाले, चेकआउट केलं, आणि निघाले घरी यायला. 2 दिवस का होईना, पण घरापासून लांब राहिलं आणि परत जायचं असेल तर खरंच खूप आनंद होतो, जो तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता. सो मी निघाले घरी जायला. सो पुणे स्टेशनवरून माझी ट्रेन होती. फायनली ट्रेनमध्ये ऑनबोर्ड झालो. ट्रेन ऑन टाईम होती. आजूबाजूचे नजारे एन्जॉय करत घरचा रस्ता धरला. पण जाताना जेवढी एक्साइटमेंट असते ना, येताना तेवढंच बोर होतं की नाही, मला नक्की कमेंट करून सांगा. घरी आले, मम्मी पप्पांबरोबर थोडा टाईम स्पेंड केला. आणि अशाच वेगळ्या व्हिडिओजमध्ये भेटत राहू. स्टे ट्यून, टेक केअर, बाय बाय.